मुंबईत एक नवा प्रस्ताव जो आहे तो समोर आलेला आहे, तो म्हणजे की रिक्षा आणि टॅक्सीचे जे ते दर आहेत ते वाढणार आहेत. आणि त्यास हे दर नेमके का वाढले पाहिजे या संदर्भात आपण टॅक्सी चालक जे आहेत, जे अनेक भागात मुंबईच्या टॅक्सी चालवतात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्रस्ताव समोर आलेला आहे की टॅक्सीचं भाडं वाढवलं जाणार आहे. काय तुमचं मत आहे? टैक्सी का भाड़ा जो है बढ़ तो रहा है, लेकिन धंधे पर भी बहुत फर्क पड़ेगा। हाँ, तो इससे अच्छा तो है सीएनजी का ही भाव थोड़ा बहुत घटा दिया जाए, और ओला उबेर का भी तकलीफ है, तो ये सब चीज़ को ज़रा गवर्नमेंट को ध्यान देना चाहिए। आप क्या कहना चाहोगे? भाड़ा नहीं बढ़ा। सर, हम ये कहना चाहते हैं जो टैक्सी का फेयर बढ़ाना चाहते हैं, यही 2 महीने पहले किए होते, या तो हम लोगों का जो चार्जेस है उसको बढ़ा करके उसी पे कंप्लीट कर दें। और सारे जो ओला उबर के हैं ऐप्स, उसमें उनका कभी 10 रुपये होता है, कभी 12 होता है। हमारे बहुत सारे टैक्सी ड्राइवर भी ओला उबर लिए हैं, लेकिन उससे परेशानी क्या है, ना उनका कोई कॉन्ट्रैक्ट है। अगर पैसेंजर भागता है तो भाग जाए, मारता है तो मार डाले, लेकिन कोई यहाँ सुनने वाला नहीं है। तो इसलिए हम ये चाहते हैं कायदे में वो भी रहें और हम भी रहें, दोनों रहें। और जास्ती से जास्ती हमारा यही है, उसके बाद जो गवर्नमेंट हमारी चाहेगी वही करेगी। अनेक अनेक नेते मंडळी आहेत. दादा, तुम्ही कुठे राहतात, कुठून कुठे टॅक्सी चालवतात? मी इथेच राहतो, बेलाटपेरला। आणि टॅक्सी कुठून कुठे चालवतात? इथून बेलाटपेर टू बेलाटपेर इथंच असतो, इथं गाडी बंद करून घरी निघून जातो। आता दर वाढवण्याचा प्रस्ताव आलेला आहे, समजा काही दिवसात तो पात्र होईल. काय वाटतं, ह्याच्याने काही फायदा होईल का टॅक्सी चालकांना? फायदा तर होणार नाही, पण कसं होतं आहे ह्याच्यामध्ये ओला उबेरमुळं आमच्या टॅक्सीवाल्या धंद्याचं हे होतं आहे, त्रास आहे त्याला, त्याच्यामुळं हां और RTOचा जो फाईन आहे जास्त आहे, RTOचा जो फाईन आहे ना तो भरपूर आहे, तो थोडा गव्हर्नमेंटने कमी केला पाहिजे टॅक्सी लोकांसाठी. कारण काय होतं आहे, टॅक्सीवाल्यांचा धंदा ऑलरेडी हाय नाही आहे बाजारमध्ये. लक्षात आलं का? ओला उबेरमुळं काय होतं आहे, या टॅक्सी लाईनला धंदा कमी आहे. लक्षात आलं का? CNGचा दरवाढ झाल्यामुळे तुम्हाला काय यस यस CNGचा दरवाढ झाल्यामुळं काय होतं, धंद्यावरती परिणाम झालेला आहे. लक्षात आलं का? CNGचा दरवाढ झाल्यामुळं धंद्यावरती परिणाम आहे, त्यामुळं पब्लिक कमी बसतं आहे, धंदा पाहिजे तेवढा नाही होत. आणि ओला उबेरवाले कुठेही पिकअप घेतात, आमच्या धंद्याचे वांदे होतात ना. मग आम्ही कोणाला हे मागायचे, राय कोणाला मागायचे? गव्हर्नमेंटशिवाय. एकीकडे 2022ला दरवाढ झाली होती आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी प्रस्ताव समोर आलेला, पण अद्याप मान्यता झालेली नाही. या सगळ्या 3 वर्षात महागाई आणि या सगळ्या गोष्टींचा फटका तुम्हाला कसा भरलेला आहे? तसे भरपूर फरक आहे, कारण 30 रुपयाने आपली 20 रुपयाने टॅक्सी चालते, तशी ओला उबेर 10 रुपयाने चालते, कधी 9 रुपयाने चालते, कधी 8 रुपयाने चालते. त्यामुळे काय आहे, हां पिकअप आणि संध्याकाळी पिकअप आवर्समध्ये थोडा फरक पडतो. असं ओला उबेरमध्ये टॅक्सीमध्ये धंद्यामध्ये होतो. दुपारनंतर थोडासा फरक पडतो, असं की नाही, पण टॅक्सीचे मीटर वाढल्यामुळे ते थोडाफार फरक पडेल, पण धंद्यामध्ये असं वाढेल असं नाही. की लोक आता 5 रुपये BSTमध्ये आहे, इथे 30 रुपये देणे परवडत नाही लोकांना, सामान्य माणसांना तर परवडणारं नाही. तरी पण वाढवून बी काय फायदा नाही, आणि वाढवलं तर तरी चांगली गोष्ट आहे. हां, पण CNG महागाईमध्ये CNGमध्ये परवडत नाही, त्यामुळे परवडत नाही. हाँ, आप क्या कहना चाहोगे, क्या कहना है आप? हम सरकार से यही कहना चाहते हैं कि टैक्सी का मीटर फेयर है, गवर्नमेंट का दिया हुआ मीटर फेयर है, और उसका मिनिमम फेयर होना चाहिए कम से कम 50 रुपीज़। और ओला उबेर को तो बंद ही कर देना चाहिए, क्योंकि उनका कोई फिक्स रेट नहीं है। कभी 10 रुपये किलोमीटर है, तो कभी 20 रुपये किलोमीटर है, तो कभी 40 रुपये किलोमीटर है। तो इसलिए हमारा ये कहने का मतलब है कि हमारा फेयर जो है, मिनिमम फेयर हमारा कम से कम 50 रुपीज़ होना चाहिए, और उसके बाद जो है सबका एक फ़िक्स रेट होना चाहिए। जो मीटर बना हुआ है, मीटर के हिसाब से चलते हैं, मीटर फेयर फिक्स होना चाहिए। अगदी शेवटचा प्रश्न आहे, हा प्रस्ताव आल्यानंतर जसं आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय तसं आम्ही जे प्रवासी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. त्यांचं असं मत आहे की ही दरवाढ पुन्हा एकदा मुंबईकरांच्या खिशाला कातरली. आम्ही कशाला तुमच्यावरती टाकणार? ऑलरेडी आता आम्हाला गॅस वाढल्यानंतर आम्ही कुठून टाकणार? बरोबर, तुमच्याकडून तुम्ही बसणार तेव्हा पैसे येणार ना. एक्झाम्पल, आता तुम्ही बसल्यानंतरच आम्हाला तुम्ही पे करणार ना, त्यानंतरच आम्ही गॅस भरणार ना का? असं थोडं आहे, बरोबर का नाही? तर
खरं तर या मुंबईला काळी पिळीचा एक मोठा इतिहास आहे. अनेक वेळा प्रत्येक जीवनपटात ही काळी पिळी धावलेली आणि ज्यावेळेला तिचा दरवाढाचा मुद्दा येतो तेव्हा असं एक वेगळा भूमिका जी आहे त्या अनेक लोक घेताना पाहिलं. तेव्हा तुम्हाला टॅक्सी चालक म्हणून काय वाटतं? नाही त्याच्याबद्दल काहीच नाही ना. तर शक्यतो कसं बिल वाढणं हे गरजेचं आहे. जशी महागाई वाढते, जसा दरवर्षी सगळ्यांचा पगार वाढतो, जसे आमचा पगार वाढतो म्हणजे आम्हाला 2 रुपये वाढले म्हणजे आमचा पगार वाढला असं आहे. पण शक्यतो महागाईमध्ये तसं गॅस बी वाढतो ना. आज 78 रुपये झाला गॅस. 3 म्हणजे काय किती फरक पडतो. म्हणजे गॅस आणि पेट्रोलमध्ये काही फरक राहिलेला नाही, थोडाफार फरक आहे. तसं महागाई बी भरपूर आहे आणि धंदा ओला वगैरे जास्त खाल्यामुळे लोकांना म्हणजे इकडे थोडाफार हे फरक पडतो. हां असं नाही. यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे होईल असं वाटतं? व्हायलाच पाहिजे असं कसं व्हायलाच पाहिजे. त्याच्या अगोदर करा पाहिजे आहे की नाही. खरं तर अगदी साधी मागणी आहे, पण काही लोकांचं म्हणणं आहे की कॉन्स्टंट फेअर जो आहे तो सगळ्यांसाठी केला पाहिजे, त्यामुळे त्याचा फायदा होईल. आणखी काही मुद्दे जे आहेत ते आपण वेगवेगळ्या अँगलनी जाणून घेणार आहोत. पण सध्या आता ह्या टॅक्सी चालकांचं मत आहे की हे जे दर वाढतात ते आमचा पगार वाढल्यासारखे, त्यामुळे ते वाढले पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.